जेव्हा महिला येतील तेव्हा टाळ्या व्हायला हव्यात, लक्षात घ्या. प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. रांगडार खेळ हा खेळ आपल्या मातीचा, अंग व्याभानून जातो या खेळ निधड्या छातीचा. रांगडार खेळ हा खेळ आपल्या मातीचा, अंग व्याभानून जातो या खेळ निधड्या छातीचा. धूळ उडून केली तयारी, धूळ उडून केली तयारी, आता आली हो पाहिजे भारी खेळ कबड्डी, जगात रमलाय भारी. चला सेकंड टीम साई समर्थ कबड्डी संघ. टाळ्या व्हायला हव्या, प्रेक्षकांना टाळ्या व्हायला हव्या त्या पहिल्या क्रिकेट कबड्डीसाठी. मुशीला मारला ताव, मनी ध्यानी त्याच्या एकमेव, दोघा तिघांना घेऊन यावं. रायडरला सुटला जेव, त्यानं मुशीला मारला ताव, मनी ध्यानी त्याच्या एकमेव, दोघा तिघांना घेऊन. आम्ही मंचावर बसलेल्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी खेळाडूंची ओळख करण्यासाठी मैदानात यावे. लक्षात घ्या, यानंतरचा मॅच सुद्धा तयार राहायचं जे दोन संघ आहेत. वसई तालुका कबड्डी असोसिएशनचे सदस्य महेंद्र मानकर सर यांचं इथे खूप खूप स्वागत आहे. तसेच मी विनंती करतो आलेल्या पाहुण्यांना की आपण खेळाडूंची ओळख करून घ्यावे. लक्षात घ्या, या ठिकाणी यानंतरचा जो मॅच आहे त्या संघाने सुद्धा लक्षात घ्या. पहिला पुकार सिद्धिविनायक विरुद्ध विघ्नेश्वर आपला मॅच आहे. यानंतर आपण सज्ज राहायचं आहे. पहिला पुकार आहे आपल्याला. आपण पाहतायत आमचे आदरणीय सन्मान्य मान्यवर आमच्या खेळाडूंचा हौसला अफजाई करत असताना या महिला कबड्डी संघाचा दोन संघ जे आपण पाहतायत, एका बाजूनं संघ जो आहे शिवसाई आणि दुसऱ्या बाजूनं साई समर्थ, साई बाबांच्या नावाने दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. हॅलो, चर्चा करतच होतो महेंद्र मानकर सरांची. तर ते वसई तालुका कबड्डी असोसिएशनचे सदस्य आहेत. तसेच आता होणाऱ्या शिवसाई या संघामधला एक शिवसाई असा आपल्या इथे महोत्सव होतो कबड्डीचा. तर त्या संघातली भारती म्हणून एक खेळाडू तिथे सिलेक्ट झालेली आहे पालघर जिल्ह्यासाठी. तर खरंच खूप लाख मोलाची गोष्ट आहे. सिद्धिविनायक संघ विरुद्ध विघ्नेश्वर संघ. अरे टाळ्या व्हायला हव्यात पहिल्याच रेड साठी. क्या बात आहे, टो टच. फक्त टाळ्या लक्षात असू द्या. क्या बात आहे, आत्मविश्वास या ठिकाणी दर्शवला गेला आहे. साई समर्थ संघाला सुद्धा 1.11च्या धाव फलकावरती आपण सध्या पाहतोय. अजून एक टो टच. आत्मविश्वास पूर्ण रेड या ठिकाणी बघायला मिळते.
शिवसाई 3 साई समर्थ 1. स्कोरबोर्ड मॅन इन येलो जर्सी, वुमन इन येलो जर्सी म्हणावं लागेल. शिवसाई संघ आहे. तर ब्लॅक जर्सी मध्ये आपल्याला बघायला मिळतो हा ब्लॅक जर्सी साई ओ हो 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 हो, चांगली पकड. साई समर्थ फर्स्ट टाइम आउट. सर्वांचे खूप खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत. शिवसाई संघाच्या अकाउंट मध्ये अजून एक गुण मिळतोय. 5-1 साई समर्थ 1 शिवसाई 5. साई समर्थ रेड करत असताना, चढाई करत असताना नक्की थँक्यू. चला तसंच आपल्या इथे भारतीय संघातून खेळलेले आनंद वारंगे सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवावा. टाळ्या म्हणजे जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. 21 जानेवारी 2024 ते 25 जानेवारी नेपाळ येथे झालेल्या इंडिया या सामन्यामध्ये आनंद वारंगे यांनी सहभाग घेतला होता आणि ते इंडिया खेळलेले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. नक्कीच टाळ्या व्हायला हव्यात. त्यांच्यासाठी एक सांगू इच्छितो की काही वर्षाआधी याच ग्राउंडवर ते सुद्धा खेळायचे आणि ते खेळाडू म्हणून खेळायचे. याच ग्राउंडवरून त्यांनी सुरुवात केलेली आहे. अर्थातच नक्कीच याच मातीतला सुपुत्र आपण पाहतोय आणि आज देशाचं नेतृत्व करत असताना आज त्यांचा वेळ आपल्याला बहुमूल्य वेळ लाभलाय. सर आपण या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपले खूप खूप स्वागत आहे. या अलकापुरी प्रो कबड्डी प्रीमियर लीग मध्ये 2024 मध्ये खूप खूप स्वागत. स्कोर आहे साई समर्थ 1 शिवसाई 10. सिद्धिविनायक संघ विरुद्ध विघ्नेश्वर संघ, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस इथे उपस्थित राहावे. सिद्धिविनायक संघ विरुद्ध विघ्नेश्वर संघ. लक्षात असू द्या, प्रतिस्पर्धी कितीही तगडा असो, जिगर मात्र दाखवायचा असतो कबड्डीमध्ये आणि जिगऱ्याचा खेळ आहे कबड्डी. थर्ड रेड यस आवाज आलाय, छातीतली धडधड वाढली आणि यस थाय फाय या ठिकाणी टाळ्या झाला पाहिजेत नक्कीच या सुपर टच साठी. थोडीशी गाफील होती खेळाडू. अरे वा क्या बात आहे, टाळ्या झाला पाहिजेत पुन्हा एकदा. आत्मविश्वास माणसाला पुढे नेत असतो आणि तो आत्मविश्वास या साई समर्थ संघाला नक्कीच पॉइंट टेबल आहे. शिवसाई 11 साई समर्थ 3. मात्र कबड्डीचा एकमात्र खेळ असा आहे की सेकंदामध्ये तो आपलं चित्र बदलत असतो. सरड्याला सुद्धा कलर बदलायला वेळ लागतो, मात्र कबड्डीच्या खेळाडूंना आपला स्कोर बदलायला वेळ लागत नसतो मित्रांनो. आणि त्यानुसार इथे चढाई होणं गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी संघ किती मोठा आहे, किती तगडा आहे, किती अनुभव आहे, त्यापेक्षा तुमचा विश्वास आणि आत्मविश्वास किती तगडा हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. साई समर्थ संघाचा स्कोर जरी कमी असला तरी सुद्धा तुमच्या चढाईनं आणि तुमच्या डिफेन्सनं समोरच्या संघाला तुम्ही या ठिकाणी नक्कीच मागे टाकू शकता. अर्थातच महिलांचा प्रेक्षणीय सामना मैदानामध्ये सुरू आहे आणि लाभलेले आहेत आपल्याला ज्यांनी देशाचं नेतृत्व केलंय असे सन्मान्य खेळाडू सुद्धा या ठिकाणी लाभले गेले आहेत. त्यांच्या सुद्धा रनिंग हँड टच या ठिकाणी बघायला मिळाला. यस फर्स्ट हाफ मध्यांतर झालाय.
स्कोर पाहूया 4-11. शिवसाई 11 साई समर्थ 4 असा धाव फलक आपण पाहतोय. गुण फलक पाहतोय. धाव फलक म्हणता येणार नाही, गुण फलक या ठिकाणी आपण अनुभवतात. अलकापुरी प्रो कबड्डी लीगच्या मॅचेस प्रेक्षणीय सामना शिवसाई विरुद्ध साई समर्थ या दोन संघांमध्ये महिलांचा प्रेक्षणीय सामना आपण अनुभवतोय. बघा मॅच सुरू झालाय. प्रेक्षकांना मात्र विनंती असेल, एखादा पॉइंट या महिलांच्या माध्यमातून घेतला किंवा एखादी तुम्हाला रेड जर आवडली, डिफेन्स आवडला, तर नक्की टाळ्या त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. कारण की खेळाडू असे किंवा मग कलाकार त्या टाळ्यांचा भुकेला असतो प्रेक्षकांनो. येस, 2 गुण शिवसाई संघाला मिळाले. 13-4 चे ही गुणतालिका बोलते. शिवसाई 13, सिद्धिविनायक संघ विरुद्ध विघ्नेश्वर संघ. चला दोन्ही संघांनी नाणेफेकसाठी टॉस का बॉस इथे उपस्थित राहा. शेवटचे 4 मिनिट. क्या बात आहे, इथे मात्र एक चांगला प्रयत्न झाला होता, सहकार्य नव्हतं. डिफेन्स थोडासा कमजोर साबित झालाय. 2 पॉइंट घेऊन गेलाय शिवसाई संघ. 5-15. अरे ओहो 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 ओहो, किती गुण, तर 2 गुण घेऊन गेलाय साई समर्थ संघ. 7-15 ची लढत. शेवटची 3 मिनिट. डिफेन्स तगडा दाखवावा लागेल, डिफेन्स तगडा दाखवावा लागेल. साई समर्थ टाइम आउट घेतलेला आहे. स्कोर आपण अनुभवतोय, स्कोर पाहतोय 7-16चं इक्वेशन या ठिकाणी अजून सुद्धा भरपूर पिछाडीवरती साई समर्थ जो या साईडला आहे, आमच्या डाव्या साईडला. आठ 16. हा रेडरला नक्कीच थांबवण्यासाठी उत्तर नाहीये सध्या तरी. आपण जर पाहिलं ते नक्कीच साई समर्थ या संघाकडं. 8-17. 17-8 असं गुणफलक. शेवटचा 1 मिनिट आहे. बोनस पुन्हा एकदा
साई समर्थ संघाने घेऊन गेलाय 9-17. तिकडे आहे बघ घरी टेम्पो. राज टेम्पो चालवते का? पण राजला नको. दया असेल तर बघ. दया उमजा असेल तर बघ. राजला नको सांग. दया उमजा असेल तर. राज जो चालवते ती छोटा ती त्याला नको द्या. चल दया असेल तर बघ बरं. उमजा असेल तर. अरे यार क्या बात है. ते मात्र पूर्णपणे फसला होता हा खेळाडू. लक्षात घ्या आपल्या बॅनरवरती जास्त लोड टाकू नका, कारण की उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा मॅच या ठिकाणी. एकदा जोरदार टाळ्या होते या महिला खेळाडूंसाठी. प्रेक्षणीय मॅच आपल्याला, प्रेक्षणीय सामना आपल्याला बघायला मिळतोय. सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन या दोन्ही संघांचे. जरी एक संघ पराभूत झाला असला, जरी एक संघ विजयी झाला असला, तरी सुद्धा दोन्ही संघ आमच्या दृष्टीने विजयी आहे. कारण चला सिद्धिविनायक विरुद्ध विघ्नेश्वर संघ, दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्या.